इथे दुर्योधन म्हणजे आपला अहंकार आहे. द्रोणाचार्य म्हणजे बुद्धी, जी सांसारिक ज्ञान आणि संस्कारांनी बांधलेली आहे. इथे असलेले सर्व महारथी म्हणजे आपल्यात असलेल्या शक्तिशाली वृत्ती आणि आसक्ती, ज्यांचा सहारा घेऊन आपला अहंकार आध्यात्मिक परिवर्तनाचा विरोध करतो. जेव्हा आपल्या आतील अंतर्मन जागृत होते, अर्थात पांडव, तेव्हा हा अहंकार डगमगू लागतो. त्याला असं वाटतं की आता आपलं अस्तित्व संकटात आहे आणि म्हणून तो आपली बुद्धी द्रोणाचार्य यांच्याकडे जातो आणि त्याच्याकडे असलेल्या सर्व शक्तिशाली सैनिकांबद्दल वर्णन करू लागतो. अहंकार बुद्धीला म्हणतो की तू तर आहेचच, पण तुझ्यासोबत पितामह भीष्म पण आहेत. मग आता हे भीष्म कोण? तर भीष्म म्हणजे परंपरा आणि सवयी, जे इच्छा मृत्यूचं वरदान घेऊन बसलेलं आहे आणि याला मारणं म्हणजे जवळजवळ अशक्य आहे. कर्ण म्हणजे गौरव आणि प्रतिष्ठा. म्हणूनच अहंकार म्हणतो की मी याला कसं सोडून देऊ, कारण त्यानेच तर मला या जगात, समाजात स्थान दिलं आहे. त्याच्यामुळेच तर माझं अस्तित्व आहे. अश्वत्थामा म्हणजे द्रोणचा पुत्र, अर्थात बुद्धीचा पुत्र, जो क्रोध आणि वासनेचं प्रतीक आहे, जो अमर आहे, ज्याला मारणं अशक्य आहे, जो कधीही मरूच शकत नाही. विकर्ण म्हणजे आपल्या अंतरात्म्याचा अतिशय खोलवर असलेला आवाज, जो सतत आपल्याला आपल्या चुका दाखवून देत असतो. आणि म्हणूनच जेव्हा आपण सत्याच्या शोधात निघतो, तेव्हा अहंकार या सर्व सैनिकांना घेऊन आपल्या समोर येतो आणि मग पुन्हा आपण या धर्मभूमीवरती आपल्या स्वतःच्याच विरोधात उभं राहतो.